नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 22 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिवनाथ आता राघवला घराबाहेर काढणार आहे, तर आता प्रियंकाचा सुद्धा सून म्हणून स्वीकार करणार नाही. तर हे सगळं कसं होणार आहे हे आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे आपण पाहतो की आता शिवनाथ आणि उमा प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असतात. तर आता त्यांचा पुरस्कार केला जातो, तिथे स्वागत केलं जातं. इकडे प्रियंका आणि श्रीधर मात्र आता खूप घाबरलेले असतात आणि स्वतःला लपून ठेवत असतात. मग आता जे ते आयोजक असतात ते म्हणत असतात की चला आता प्रमुख पाहुणे सगळ्या जोडप्यांना भेटवस्तू देतील, त्यामुळे सगळ्यांनी एक एक करून पुढे या, ते तुम्हाला आशीर्वाद आणि भेटवस्तू देतील. आता ते शिवनाथ आणि उमाला सुद्धा सांगतात की तुम्ही आता यांना भेटवस्तू आणि आशीर्वाद द्या. मग आता सगळेजण तिकडे आता एक एक करून जात असतात. तर उमा आणि शिवनाथ आता सगळ्या जोडप्यांना एकदा पाहून घेतात आणि मग पुढे येऊन आता ते एक एक करून आता एक एक गिफ्ट त्या जोडप्यांना देत असतात आणि दोघेही आता खूप त्यांना भरभरून आशीर्वाद सुद्धा देत असतात. आता त्यांचं हे सगळं चाललेलं असतं. तर इकडे मात्र राघवने श्रीधरसाठी आता मंडवळ्या बनवलेल्या असतात, म्हणजे फुलांच्या अशा माळा वळीवार लावून आता मंडवळी केलेली असते, जेणेकरून श्रीचं तोंड याच्यामधून दिसू नये. तर तो म्हणतो की चला आता ह्या मंडवळ्या तयार झालेल्या आहेत, आता ह्या श्रीला लावल्या की त्याचं तोंड काही कोणाला दिसणारच नाही, असं म्हणून आता तो इकडे मंडवळ्या घेऊन येतो. तर आता श्री आणि प्रियंका मात्र आता तिथेच उभा असतात. तर तिकडे उमा आणि शिवनाथ मात्र सगळ्यांना गिफ्ट देत असतात. तर आता राघव पाठीमागून येतो आणि श्रीधर आणि प्रियंकाला म्हणतो की धरा हे तुमच्यासाठी आणलेलं आहे. तर त्याने त्याच्या चेहऱ्यावरतीच त्या मंडवळ्या लावलेल्या असतात. तर श्री म्हणतो की हे कोण आहे तू? त्यावेळेस तो पाहतो तर राघव असतो. तर तो म्हणतो की वेडबीड लागलंय का तुला? हे काय घेऊन आलेलं आहे? तिकडे बघ आता आप्पा आणि आई कसे गिफ्ट देत आहेत, आम्हाला जर पकडलं ना काही खरंच नाहीये. त्यावेळेस तो म्हणतो की नाही पकडणार आणि तुम्ही टेन्शन तर अजिबात घेऊ नका, श्री ह्या मंडवळ्या तुला मग बघ काय होईल ते. त्यावेळेस श्री म्हणतो की काय होणार आहे या मंडवळ्या लावल्यानंतर? तर तो म्हणतो की अरे ह्या मंडवळ्या तू लावल्या की तुला कोणच ओळखू शकणार नाहीये, बघ ना मी तरी दिसतोय का? त्यावेळेस श्री म्हणतो की अरे माझा भाऊ किती हुशार आहे, खरंच खूप हुशार आहे, दे इकडे मी ते लावतो. तर आता इकडे प्रियंकाचं आता काय करायचं म्हणून दोघांना टेन्शन येतं. तर श्री म्हणतो की माझं झालं पण आता हिचं काय? मग राघव म्हणतो की हा आता बहिणींचं कसं काय तोंड लपवायचं, त्यांना काय करायचं? तर प्रियंका म्हणते की मी हुशार आहे, माझ्याकडे एक आयडिया आहे, माझं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे भरपूर आयडिया आहेत. आता ती तिचा पदर घेते आणि तिच्या चेहऱ्याला असा लावते. ती म्हणते की कसं काय माझ्याकडे आयडिया आहे? त्यावेळेस राघव म्हणतो की वा वहिनी, तुम्ही ना खरंच खूप हुशार आहात, याने ना काहीतरी एक चांगलं काम केलेलं आहे, जे तुम्हाला निवडलेलं आहे तेच याने एक चांगलं काम केलेलं आहे, आता काही टेन्शन नाहीये. तर प्रियंका आता पदर घेऊन दाखवते, बघा दिसते का? तर दोघेही म्हणतात की हा नाही दिसते. तर इकडे आता राघव म्हणतो की बरं चला आता उशीर करायला नको, हे इकडे मी तुला ह्या मंडवळ्या बांधतो. म्हणून आता तो श्रीधरला मंडवळ्या बांधत असतो आणि म्हणत असतो की नीट बांधलेत का बघ, दिसत नाहीये ना? तर श्री म्हणतो की नाही दिसत, तो व्यवस्थित बांधलेल्या आहेत. इकडे मात्र उमा आणि पद्मा एक जोडप्याला आता गिफ्ट देत असतात आणि आशीर्वाद देऊन आता त्यांचे गोड कौतुक करत असतात. तर राघव म्हणतो की बरं चला आता हे सगळं बांधलेलं आहे, मी जातो, आता तुम्ही गिफ्ट घ्या, आशीर्वाद घ्या आणि लगेचच कल्टी मारा आणि तिकडे पाठीमागे या, मी आहेच तिकडे, कळतंय ना मी जे काही सांगितलेलं आहे ते, जावा तुम्ही गिफ्ट द्या, मी जातो. असं म्हणून राघव हळूहळू आता तिथून लपून निघून जातो आणि हे दोघे जण आता पुढे जात असतात. इकडे पद्मा आणि भास्कर सुद्धा आलेले असतात. तर पद्माने कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि ती म्हणत असते की हा सामुदायिक विवाह सोहळा मीच आयोजित केलेला आहे आणि आता तुम्ही बघा त्या शिवनाथची मी कशी जरवते ते, असं ती फोनवरती सांगत असते. आणि मग फोन ठेवून भास्करला म्हणत असते की काय भास्कर, खुश आहे ना? चल आता आतमध्ये जाऊया आणि तमाशा करूया. असं म्हणून दोघेही खुश झालेले असतात. तर इकडे राघव पळून चाललेला असतो. तर त्याला आता रुद्र अडवतो आणि म्हणत असतो की काय भावा, कुठे चाललेला आहे? अरे अजून जोडप्यांना आशीर्वाद द्यायचं बाकी आहे, गिफ्ट द्यायचं बाकी आहे, जेवण करायचं बाकी आहे, तू कुठे चाललेला आहे? आता रुद्रला तिथे पाहून इकडे राघवच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता तो एकदम आश्चर्यानेच त्याच्याकडे बघत असतो. तर रुद्र म्हणतो की नाही लगेच जाऊ नको, तिकडे बघ अजून तुझ्या भावाचं गिफ्ट आणि आशीर्वाद घेऊन सुद्धा झालेलं नाहीये आणि तो कुठे चालला, लगेच अजिबात जायचं नाही, बघ तिकडे काय चाललेलं आहे, असं आता तो त्याला बघायला सांगत असतो. तर इकडे उमा आणि शिवनाथ आता एका जोडीला गिफ्ट देत असतात. त्यांचं काही शेवटच्या जोडीवरती लक्ष नाहीये, नाहीतर मग त्यांना ते दिसलं असतं, पण तसंही आता यांनी चेहरा झाकून घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते सध्या तरी ओळखू शकणार नाहीये. तरी मग रुद्र राघवला म्हणत असतो की काय दिसतंय ना कसं चाललेलं आहे ते. तर आता राघव म्हणत असतो की रुद्रला, तू इथे कसं काय, इथे काय करतोय?
विचारतोय कशासाठी आलेला आहे. त्यावेळेस रुद्र म्हणत असतो की अरे मी इथे कशासाठी आलोय हे काय विचारतोय, मी तुला विचारतो. तू जे इथे आलाय ना ते सगळं माझ्यामुळेच आलेलं आहे. हे सगळं प्लॅनिंग माझं होतं. नेहमीच योगायोग नसतो रे. तू जेव्हापासून ठरवलं ना तुझ्या भावाचं लग्न करायचं आहे तेव्हापासूनच हा खेळ सुरू झाला आणि हे सगळी अरेंजमेंट आम्ही केलेली आहे. सामुदायिक विवाह सोहळा तुझ्या भावासाठीच खास आम्ही केलेला आहे. आता हे ऐकून राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेस रुद्र म्हणत असतो की आता तू बघच इथे कसा तमाशा होतोय ते. तुला काय वाटलं रे, तूच नेहमी हुशारपणा दाखवतो का, तूच लय हुशार आहे का, तूच लय डेअरिंग बाज आहे का, असं काही नाहीये. आम्हाला सुद्धा प्लॅन करता येतात आणि आम्ही असा जबरदस्त प्लॅन केलेला आहे ना ज्याच्यामध्ये तू, तुझा भाऊ आणि ती तुझी लाडकी वहिनी अडकलेले आहात. आता इथे तमाशा बघण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. बघ बघ तिकडे तुझे आई आणि बाबा किती खुश आहेत, ते सगळ्यांना गिफ्ट देत आहेत. पण ज्यावेळेस तुझ्या भावाची तिथे येईल ना बारी त्यावेळेस मात्र काही खरं होणार नाहीये, हे मात्र लक्षात ठेव. आता राघव तिकडे बघत असतो आणि त्याला सुद्धा आता खूप भीती वाटलेली असते की आता काय होणार आणि काय नाही. इकडे हे दोघं तर आता थरथरच कापत असतात की आता आपला नंबर आला तर आपण काय करायचं आणि काय नाही असं आता ते विचार करत असतात. मग आता ते दोघे काही पुढे जातच नसतात. तेव्हा तिथले आयोजक जे असतात ते म्हणत असतात की अरे तुम्ही दोघे का थांबलेला आहात, जावा ना, तुम्हाला आशीर्वाद आणि गिफ्ट नाही घ्यायचं का, जावा ना. तर इकडे शिवनाथ पण म्हणत असतो की अरे या या पुढे या. आता ते दोघे जण कसं तरी घाबरत आता तिथे वरती स्टेजवरती जायला निघतात. त्यांना तर खूप भीती वाटत असते पण आता काही पर्याय नाहीये, जावं तर लागणारच आहे. मग आता ते वरती जातात. मग उमा आणि शिवनाथ आता त्यांचं गोड कौतुक करत असतात. आता हे सगळं इकडून राघव पाहत असतो. त्याला आता काय करावं आणि या दोघांना कसं आता तिकडून आणावं हेच आता तो विचार करत असतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये तेच चाललेलं असतं. मग आता श्री आणि प्रियंका त्या दोघांचे आशीर्वाद घेतात. उमा आणि शिवनाथचे आशीर्वाद घेतात. आता त्या दोघांना सुद्धा काही माहित नाही रे म्हणून उमा आणि शिवनाथ पण त्यांना छान आशीर्वाद देतात. नांदा सौख्य भरे सुखाने संसार करा आणि असं ते आशीर्वाद देतात. त्यावेळेस इकडे प्रियंका आणि श्रीधरला मात्र खूप छान वाटत असतं. ते आता हो म्हणतात. दोघेही आता एकमेकांकडे बघून खुश झालेले असतात की त्यांना असं वाटत असतं की फायनली लग्नामध्ये आई वडिलांचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे म्हणून ते दोघे जण खुश झालेले असतात. मग आता आशीर्वाद घेतल्यानंतर न उमा आता म्हणत असते की हे गिफ्ट घ्या. आता ती गिफ्ट देत असते आणि तिला सगळं समजावून सांगत असते प्रियंकाला. आता तू लक्ष्मीच्या पावलाने तुझ्या घरी जाशील, सासरच्या मंडळीला आपलं मान, सगळ्यांना आपलंसं कर आणि ते सुद्धा तुझं छान कौतुक करतील, छान तुझं स्वागत करतील, सुखाने संसार कर असं ती तिला समजून सांगत असते. इकडे शिवनाथ आता श्रीला सगळं सांगत असतो आणि त्याच्या हाताला हात लावून त्याला धीर देत असतो कारण त्याला माहित नाहीये की हा श्री आहे म्हणून. मग आता इकडे श्रीला पण ते छान वाटतं. मग तो आप्पांच्या हातावरती हात ठेवून आता डोळे भरून आता रडत असतो. तर आता इकडे उमा आणि शिवनाथ त्या दोघांना गिफ्ट देतात. उमा सुद्धा खूप खुश असते आणि म्हणत असते की हे तुझ्या संसारासाठी लागणारं सामान आहे, हे घे, नीट सांभाळून ठेव. मग आता ते दोघे जण गिफ्ट घेत असतात आणि म्हणजे घाबरतच आता ते गिफ्ट घेतात. तर इकडे रुद्र राघवला म्हणत असतो की अजून काहीच नाहीये, खरा खेळ तर सुरू होणार आहे. तुला माहीतच नाहीये आम्ही काय केलेलं आहे आणि काय नाही ते. तुला बघायचंय का काय होणार आहे इथे, ते खेळाला सुरुवात होणार आहे. तर राघव म्हणतो की काय होणार आहे, असं काय केलेलं आहे तू काहीही करू शकत नाही, तू काहीच वाकडं करू शकत नाही, जे करायचंय ना ते कर. तर तो म्हणतो की बघ बघ एकदा तिकडे खेळाला सुरुवात झालेली आहे आणि आता असा खेळ रंगणार आहे ना, राडाच होणार आहे ह्या खेळामध्ये. आता तिकडून पद्मा आलेली असते. आता पद्माला आणि भास्करला तिकडून आलेलं पाहून इकडे राघवच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. तो खूपच घाबरतो कारण आता मावशी ते आले म्हणल्यावरती खरंच राडा होणार आहे याची आता त्याला भीती वाटत असते. आता ते दोघे जण आतमध्ये येतात म्हणून आता राघव काहीतरी करायला आता तिथून पळून चाललेला असतो. त्यावेळेस रुद्र त्याला अडवतो आणि म्हणत असतो की अरे भावा कुठे चाललेला आहे, आता तू इथून जाऊ शकत नाही, बघ आता इथे तमाशा काय होणार आहे ते. आता तुझी मावशी आणि मामा मिळून काय करतायत ना ते बघ, ते तुला बघायलाच पाहिजे. तर आता इकडे दुसरीकडे आता ते गिफ्ट घेत असतात. तर आता शिवनाथ त्या दोघांना समजावून सांगत असतो की बाळांनो हे गिफ्ट तुमच्या संसारासाठी आहे, नव्याने संसार सुरू करताय तर सुखाने संसार सुरू करा, घरच्यांशी नीट वागा, भांडू नका. आणि तुमचे घरचे नाही आलेत का, कुठे आहेत ते, कसे काय आले नाहीत. आता उमा सुद्धा म्हणत असते की हा सासू सासरे आई वडील आलेले नाहीयेत का, कुठे आहेत. आता इकडे या दोघांना काय करावं तेच कळत नाही. आता प्रियंका पण बोलू शकत नाही आणि श्री सुद्धा बोलू शकत नाही. आता यांना कसं सांगू हे त्यांना कळत नाही. ते दोघे जण आता शांतच फक्त त्यांच्याकडे बघत बसलेले असतात.
मग तिकडून आता पद्मा येते आणि पद्मा म्हणत असते की आलेत ना सगळे, यांच्या लग्नासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. आता पद्माला तिथे पाहून इकडे शिवनाथच्या तर पायाखालची जमीनच सरकते. शिवनाथला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता मावशीचा आवाज ऐकून इकडे श्रीधर आणि प्रियंकाला सुद्धा आता वेगळंच वाटतं, म्हणजे आता ही कशी काय इथे आलेली आहे असं आता ते म्हणून आता घाबरत असतात. तर इकडे पद्मा पुढे येते आणि म्हणत असते की सगळे लग्नाला आलेले आहेत, ह्यांचे आई बाबा भाऊ मामा मावशी सगळे आलेले आहेत, कोणीही राहिलेले नाहीयेत, आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. आता हे ऐकून इकडे राघवला सुद्धा आता काय करावं आणि काय नाही तेच कळत नाही. तो फक्त आता हे सगळं पाहत असतो. तर पद्मा म्हणत असते की काय आहे ना, हे दोघे जण एकटे आलेत असं तुम्हाला वाटत असेल, पण असं नाहीये, आम्ही आलेलो आहे. आणि आता त्या आयोजकाला म्हणते की काय हो, तुम्ही आम्हाला का आमंत्रण दिलं नाही, ह्यांना का आमंत्रण दिलेलं आहे इथे येण्याचं? अहो आम्ही एवढे वर्ष इकडे येतो ना प्रमुख पाहुणे म्हणून, अचानक आम्हाला सोडून ह्यांना दिलं आणि आम्हाला उशिरा यायला सांगितलं बाई, असं कसं काय तुम्ही करू शकता? तर इकडे भास्कर सुद्धा म्हणत असतो की खरंच ह्या आयोजकांनी ना ह्यावेळेस चुकीचंच केलेलं आहे आणि आमंत्रण देऊन देऊन कुणाला दिलेलं आहे, ह्या शिवनाथला, ह्या मेंटल शिवनाथला. आता तो असंच बोलतो, त्यामुळे शिवनाथला खूपच वाईट वाटत असतं. तर तो म्हणतो की खरंच तुम्ही ना खूप चुकीचं केलेलं आहे. अहो एवढी पद्माताई इथे असताना यांना कशाला आमंत्रण दिलं? हे काही चांगली माणसं आहेत वे, अख्ख्या गावाला माहिती आहेत ही कशी आहेत ते. आता हे ऐकून पद्माला मात्र खूपच आनंद होतो. पण आता उमा दुखावते आणि ती म्हणत असते की दादा अरे इथे काय बोलतोय, कुठे बोलतोय, काय बोलतोय, हेच भान तरी आहे का तुला? असं चांगल्या प्रसंगी असलं वाईट बोलतात का रे? जरा चांगलं बोल की. मग पद्मा म्हणत असते की हा आता उमा आम्हाला शिकव की अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी कसं बोलायचं कसं नाही ते सगळं आम्हाला शिकव. बरं बाई तुझी इच्छा आहे ना आम्ही चांगलं बोलू चांगलं वागू, तर आम्ही आता तसंच करतो. जसं तू म्हणते ना तसंच करतो आम्ही, काय आता वाईट बोलणार नाही. तुम्ही दोघं आणि आम्ही दोघं मिळून आता ह्या जोडप्यांना सगळ्यांना आशीर्वाद देऊ बरं का. अजिबात आता आम्ही वाईट साईड बोलणार नाही. आता सगळ्या जोडप्यांना तर आशीर्वाद देऊन झालेलाच आहे, आता हे दोघेच राहिलेले आहेत तर यांना आशीर्वाद आणि गिफ्ट आम्ही पण देऊ लागतो. आता ती ते खूप नाटकं करत बोललेली असते. मग आता इकडे प्रियंका आणि श्री आता खूपच घाबरतात, म्हणून आता ते तिथून पळूनच चाललेले असतात. त्यावेळेस आता पद्मा त्यांना अडवते आणि म्हणत असते की अरे अरे असं काय पळून चाललाय तुम्ही, कुठे पळून चाललाय, अजिबात पळून जाऊ नका. आणि हे काय केलेलं आहे, असं तोंडावरती असं मंडवळ्या का बांधलेल्या आहेत तुम्ही? इथे कुठल्याच जोडप्यानी असं तोंडावरती मंडवळ्या बांधलेल्या नाहीत, आता पळून पण चाललाय आणि हे असलं तोंडाला बांधून ठेवले, हे काढा बरं तोंडावरचं. तर भास्कर पण म्हणतो की हा असं कोणीच केलेलं नाहीये, तुम्हीच का करताय, काढा काढा. आता ती खूपच जबरदस्ती करत असते की ते सगळं काढा काढा म्हणून. त्यावेळेस आता ह्या दोघांना कळत नाही की नेमकं काय करावं काय नाही. आता जर काढलं तर आप्पा आणि आईला दिसेल, मग आता कसं काढायचं हे, ते दोघे तर आता काही काढतच नाही. मग पद्मा म्हणत असते की अरे असे शांत का बसलाय, काढा ना तोंडावरचं. आता ती जबरदस्तीच करायला लागते. त्यावेळेस आता मग इकडे राघवला पण कळत नाही आता काय करू. आता जर हे तोंडावरचं काढलं तर आप्पा आणि आईला दिसेल, मग काय करू काय करू असा तो विचार करत असतो. तेवढ्यातच आता प्रियंका एक आयडिया करते आणि म्हणत असते की हाय दैया, ऐसे कैसे हम निकाले हमारा घूंघट, हमारे बिरादी में ऐसा नहीं होता, हमारे बिरादी में ये सब ऐसे ढक के ही रखना चाहिए, घर जाते हैं ससुराल जाते हैं ना तब ये सब हम निकालते हैं, किसी के सामने हम नहीं निकालते, समझ में आया क्या? हम ऐसे नहीं निकालेंगे, हम जब घर जाएंगे ना तब ये सब निकालेंगे. मग इकडे राघवला खूपच आनंद होतो की बरं झालं वहिनींनी आता आयडिया केलेली आहे. तर उमा म्हणत असते की काय ही पद्माताई आहे, नेहमी तर यांच्या पाठीमागे लागलेली असते, आता या जोडप्याच्या का पाठीमागं लागलेली आहे काय माहिती, का हिला काय भेटतं असं करून, असा ती विचार करत असते. तर आता ती म्हणते की बरं ठीक आहे तुमच्या इकडे असं नाही घेत ना, पण एक काम कर, उखाणा तर तुम्ही दोघं घेऊच शकता ना, उखाणा घ्या की. म्हणजे अगं उखाणा म्हणजे समजतं का, आपल्या नवऱ्याचं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे, घ्या बरं घ्या उखाणा घ्या असं म्हणून आता ती त्यांच्या मागं लागलेली असते. आता कसा उखाणा घ्यायचा हे सुद्धा आता त्यांना कळत नाही, काय करावं काय नाही. या पद्माने खूपच असं त्यांची आता हालत बेकार करून ठेवलेली असते. त्यावेळेस आता तिकडे शिवनाथला ते सगळं पटतं. शिवनाथ म्हणतो की उखाण्याचं राहू द्या, पण या पोरीचं बरोबर आहे, संस्कार चांगले आहेत, म्हणजे सगळ्यांसमोर नाहीये म्हणत ते तोंड दाखवू शकत तर नका दाखवू, पण पोरगी संस्काराने चांगली आहे असं आता तो तिचं कौतुक करत असतो. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की हो का, संस्काराने लय चांगली वाटते का शिवनाथ तुला ही पोरगी, खरंच संस्काराने चांगली, मग उखाणा घ्यायला काय होते, काय ग एक घे की उखाणा, किंवा तू घे. आणि हा तसला भाजीत भाजी मेथीची तसला जुना उखाणा घेऊ नका, चांगला मस्त नवीन उखाणा घ्यायचा, कळलं का, चांगला मस्त नवीन उखाणा घ्यायचा. आता असं म्हटल्यामुळे
प्रियंकाला कळत नाही आता इथून कशी कल्टी मारायची आणि ही बाई तर माझ्या पाठीमागेच लागलेली आहे असाच ती विचार करत असते। त्यावेळेस पद्मा म्हणत असते की अगं काय चाललंय, बोलत पण नाहीये आणि तुझे सासू सासरे इथेच असतील ना, ते कशाला घोंगट घेतले, त्यांच्या समोर तुला काढायचे ना, बोलव त्यांना आणि मग त्यांच्या समोरच काढ। आता ते दोघे गप्पच बसलेले असतात तर पद्मा म्हणते की बरं ठीक आहे, ते इथेच असतील, मीच काढते, काढा काढा ते तोंडावरचं काढा असं म्हणून आता ती त्यांच्या पाठीमागेच लागलेली असते आणि खूपच जबरदस्तीने आता त्यांच्या तोंडावरचं काढण्याचा प्रयत्न करत असते। इकडे उमा आणि शिवनाथला मात्र पद्माचा खूपच राग येत असतो तर राघव म्हणतो की नाही आता काहीतरी आयडिया करायला पाहिजे, नाही तर मेलच, इथेच आता आपलं सगळं भांड फुटेल, काय करू असा तो विचार करत असतो। शिवनाथला मात्र पद्माचा हा तमाशा बघवतच नाही, त्याने तर डोक्यालाच हात लावलेला असतो। पद्माची मात्र जबरदस्ती चाललेली असते। मग आता राघवला एक आयडिया सुचते, तो तिकडून येतो आणि जो तिथे डेकोरेशन केलेला खांब असतो तो खांबच आता खाली ढकलून देतो। आता त्याने खांब ढकलल्यामुळे खूप मोठा आवाज होतो आणि त्याच्यामुळे सगळे लोक आता घाबरतात, काहीतरी पडलं असं आता ते सगळेजण ओरडायला लागतात आणि इकडे तिकडे आता एकमेकांकडे पळत असतात। सगळीकडे आता गोंधळच चालू होतो, कोणाचंच कोणाला काहीच कळत नाहीये। त्यांना असं वाटतं की आता हा मंडपच पडतोय काय, कोणाचं आधीच तर लक्ष नव्हतं आणि त्याच्यामुळे सगळेजण आता एकमेकांच्या अंगावरती असे पडायला लागतात आणि एकमेकांना तुडवत असतात। पद्माला तर काहीच कळत नाही की हे काय चाललेलं आहे, हा गोंधळ का चाललेला आहे आणि काय पडलेला आहे। उमा आणि शिवनाथ सुद्धा आता स्टेजवरून खाली येतात आणि ते सुद्धा खूप घाबरलेले असतात। कोणालाच कोणाचं पडलेलं नसतं, फक्त सगळेजण आता आपापल्या पद्धतीने पळण्याचा प्रयत्न करत असतात। सगळेच जण एकमेकांना तुडवून पळत असतात। उमा शिवनाथ सुद्धा आता घाबरलेले असतात की नेमकं इथे झालं तरी काय। आता हे सगळं राघवने केलेलं असतं की प्रियंका आणि श्रीधरला पळवण्यासाठी। मग प्रियंका आणि श्रीधर सुद्धा आता तिथून पळून जातात आणि इकडे आता सगळेजण पळून गेल्यानंतर फक्त उमा शिवनाथ पद्मा श्रीधर एवढेच जण राहिलेले, श्रीधर नाही रुद्र एवढेच जण राहिलेले असतात। मग आता सगळे पळून गेल्यानंतर सगळं शांत झाल्यानंतर पद्मा आता पाठीमागे वळून पाहते तर तिथे आता श्रीधर आणि प्रियंका दिसतच नाही। मग तिला खूप टेन्शन येतं आणि फक्त ते तिघेच तिथे राहिलेले असतात। उमा आणि शिवनाथ सुद्धा निघून जातात, आता ती खूप घाबरलेली असते। इकडे आता हे दोघे जण पळून आलेले असतात तर राघव लगेचच गाडीचा दरवाजा उघडतो आणि त्या दोघांना आतमध्ये गाडीमध्ये बसायला सांगतो। दुसरीकडे प्रियंकाचे पप्पा आता त्यांचा आवरून खाली आलेले असतात आणि शोभनाला आवाज देत असतात, शोभना अगं कुठे आहे तू, कुठे गेलेली आहे, लवकर ये इकडे, पाहुणे येतील, कधी व्हायची आपली तयारी, पाहुणे यायचा वेळच झालेला आहे। तर तिकडून शोभना येते आणि म्हणत असते की अहो काय झालं, कशाला एवढं ओरडताय। त्यावेळेस ते म्हणतात की अगं तुझी मुलगी कुठे आहे, किती वेळ झालं पार्लरला गेलेली आहे का डायरेक्ट प्लास्टर सर्जरीच करून येते, कुठे आहे। त्यावेळेस शोभना म्हणते की अहो शांत व्हा, वेळ लागतो जरा, थांबा मी तिला ना फोन करून विचारते कुठे आहे आणि कुठे नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, येईल ती वेळेतच असं म्हणून शोभना आता लगेचच प्रियंकाला फोन लावते। आणि आता ती प्रियंकाला फोन लावत असते तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की हे तिघे जण आता रिलॅक्स झालेले असतात। राघव म्हणतो की बरं झालं त्या तिथे तमाशा झाला नाही, त्या मावशीने नाही तर आज एकदम राडाच केला असता, वाचलो आपण असं म्हणून तिघेही खूप खुश होतात। तर आता राघव म्हणत असतो की वहिनी पण तुम्ही कमाल आहात, तुमच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, तुम्ही तिथे आला आणि तुम्ही तिथे एकदम मस्तच कार्यक्रम केला, काय छान बोलला हो। त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की हो ते काय आहे ना, आमच्या दुकानामध्ये असे वेगवेगळे माणसं येत असतात, त्याच्यामुळे असं आम्हाला बोलावं लागतं, त्याच्यामुळे ही थोडीशी भाषा मला येते आणि मग मी तेच केलं, तिथं तसं बोलली। त्यावेळेस राघव म्हणतो की नाही वहिनी पण एकदम मस्त केलं या, तुम्ही एकदम छान केला, वाचलो आपण तुमच्यामुळेच। तेवढ्यात आता प्रियंकाला तिच्या मम्मीचा फोन येतो, मग ती म्हणते की फोन आलेला आहे मम्मीचा, आता काय करायचं। त्यावेळेस राघव म्हणतो की वहिनी आणि श्री आता तुम्ही असं म्हणू नका, मला मम्मीचा आणि पप्पांचा आशीर्वाद घ्यायचे, आता अजिबात असं चालणार नाही, आपण नाही जाऊ शकत तिकडे। तर प्रियंका म्हणते की अहो तसं नाही भाऊजी, पण आता काय करायचं, फोन तर उचलावं लागेल ना, काहीतरी बोलावं लागेलच ना। मग राघव म्हणतो की हा बोला, काहीतरी कारण सांगा तात्पुरतं, एकदा का आपण घरी गेलो सगळं व्यवस्थित झालं की त्यांना सांगूया। मग श्री पण म्हणतो की हा असंच करा, आपण ना नंतर सांगूया त्यांना, आता तू फोन उचल आणि आपण आहे इकडे असं काहीतरी सांग। मग आता प्रियंका फोन उचलते आणि म्हणत असते की मम्मी अगं बोल की काय झालं। त्यावेळेस तिकडून शोभना म्हणत असते की अगं पिहू कुठे आहे, किती वेळ झालं, पाहुणे यायची वेळ झालेली आहे, तू अजून कशी आली नाही, कुठे आहे। त्यावेळेस प्रियंका म्हणते की मम्मी अगं झालेच, आता पैसेच देत आहे, तुला माहितीये ना पार्लरला आल्यावर कसा उशीर होतो, तो येतेच मी, आता पोहोचेलच 5 मिनिटात, ठेव मला निघायचं आहे। मग फोन ठेवते। तर आता प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की काय म्हणतीये तुमची लेक। त्यावेळेस शोभना म्हणत असते की येतेच ती, आता येईलच। तर इकडे दुसरीकडे हे तिघे जण म्हणत असतात की आता
आता काय करायचं, पुढचं कसं करायचं, घरी कसं जायचं. तर प्रियंका म्हणत असते की भाऊजी ऐका ना, मला असं वाटतंय आता हे सगळं त्या तुमच्या मावशीला कळलेलंच आहे, मग बाहेरून कुठून कळण्यापेक्षा ना आपणच सांगूया ना त्यांना. म्हणजे कसं असतं, दुसऱ्याच्या तोंडून कळण्यापेक्षा आपण सांगितलं तर जरा बरं होईल, जास्त ते चिडणार नाहीयेत. मग राघव म्हणतो की हा वहिनी, तुम्ही जे बोलताय ना ते बरोबर आहे, पण आधी घरी कशी परिस्थिती आहे ना ती मी चेक करतो. आता इकडे शिवनाथ आणि उमा घरी आलेले असतात, तर बंटी आता त्यांची वाट बघत तिथेच दारामध्ये बसलेला असतो. मग शिवनाथ आणि उमा चाललेले असतात, तर बंटी म्हणतो की काय झालं तिकडे. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की काही नाही, तिकडे सामुदायिक विवाह सोहळ्यात आम्हाला प्रमुख पाहुणं म्हणून बोलवलं होतं, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो आणि काही झालं नाही ते, असं म्हणून तो तिथून निघून जातो. मग बंटी म्हणतो की काय ग तायडे, काय झालं तिकडे. मग आता उमा इथे बंटीला सगळं सांगते की आम्ही सुद्धा तिकडे गेलो होतो आणि पद्माताई सुद्धा तिकडे आली होती आणि तिने खूप असं राडा केला, काहीतरी पडलं म्हणून तिथले लोक इकडे तिकडे झाला. तर जे जे काही तिथे झालेलं असतं ते सगळं आता ती बंटीला सांगते. त्यावेळेस बंटी म्हणतो की काय ही पद्माताई ना कधी सुधारणार नाही, अशीच आहे, काही सुधरू शकत नाहीये. मग उमा म्हणते की अरे असं काय बोलतोय, ती आपली मोठी बहीण आहे ना, असं नाही बोलायचं आणि तू काही विचार करू नको, जाऊ दे, सोडून दे, असं म्हणून उमा तिथून निघून जाते. तर इकडे राघवने आता बंटी मामाला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की हाय माझ्या जानू मामा, काय करतोय. त्यावेळेस इकडे मामा म्हणत असतो की काय करतोय काय आणि कुठे आहात तुम्ही, वरात तुमची कुठे आहे. तर तो म्हणतो की कुठे आहे म्हणजे, आम्ही कॉलेजात आहे. त्यावेळेस इकडे बंटी मामा म्हणतो की कॉलेजात, मला शिकू नका, मी तुझा मामा आहे, खरं सांगा कुठे आहात आणि काही घोळ घातलेला नाहीये ना. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे मामा काय घोळ घालणार आहे, आणि एक काम कर ना, माझं घरची परिस्थिती कशी आहे, आप्पा आणि आईंचा मूड कसा आहे. त्यावेळेस तो म्हणतो की काय मूड कसा आहे म्हणजे तुला का करायच्यात ह्या चौकशा, काय झालंय नक्की सांग ना. तर आता तो काही सांगत नाही, तो म्हणतो की प्लीज सांग ना काय झालंय ते. तर बंटी मामा म्हणतो हे बघ, मला सगळं कळलंय, जे काही झालंय ते खरं सांग. तर इकडे राघवला आता टेन्शन येत होतं, तो म्हणतो की काय कळलंय तुला, सांग ना काय कळलंय तुला. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियंका आणि श्री आता घरी गेलेले असतात आणि त्यांना पाहून उमा आणि शिवनाथच्या पायाखालची जमीनच सरकते. आता त्या दोघांनी लग्न केलेलं असतं आणि हातात हात घेतलेला असतो. आता ते पाहून सगळ्यांना धक्का बसतो. मग उमाला खूपच राग येतो. उमा आता श्रीधरच्या कानाखालीच वाजवते आणि म्हणत असते की काय तुम्ही दोघं लग्न करून आला, अरे एवढे मोठे झालेला आहात का. तर आता शिवनाथ पण खूप चिडलेला असतो आणि तो राघवला कानाखाली मारतो आणि म्हणत असतो की मोठ्या भावाचं लग्न लावून घरी घेऊन आलाय, तुझी हिंमत कशी झाली, तू असा सुधारणार नाही, तुला घराच्या बाहेर काढल्याशिवाय ना तू सुधारणार नाही, तुला इथे राहण्याचा काहीच हक्क नाही, आत्ताच्या आत्ता इथून घराच्या बाहेर पडायचं, असं म्हणून तो त्याला बाहेर ढकलून देतो आणि गेट लावून घेतो. आता हा सगळा तमाशा इकडे पद्माने पाहिलेला असतो. मग पद्मा म्हणत असते की काय रे शिवनाथ, संस्कार जे म्हणून अख्ख्या गावामध्ये मिरवतो ते हेच का तुझे संस्कार. अरे आज मला खूप आनंद झालेला आहे, मी म्हटलं होतं ना, जेव्हा तुझ्या घरी सुना येतील ना तेव्हा तुझ्या घराचं पत्त्यासारखं तुझं घर ढासळून जाईल. सुरुवात झालेली आहे शिवनाथ, ये नाचा रे नाचा, असं म्हणून आता ती नाचायलाच लागते. तर चला प्रेक्षकांनो, हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.